नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल निकम, गाव पिडोदा, तालुका अंबळनेर, जिल्हा जळगाव. आज टोकन यंत्राने बेडवर मका पेरणं चालू आहे. शून्य मशागत तंत्रज्ञानाद्वारे आपण पाहू शकता. इथे अगोदर मक्याची दशा आहेत, जी जशीच तशी आहेत, ना रोटावेटर ना वखरणी ना काही. तर आपण जे बी पेरलेले आहे हे पहा, प्रत्येक ठिकाणी एक एक बी पडत आहे. थोडे कमी प्रमाणात बुजले जात आहे, पण पेरणी पुरता योग्य आहे, म्हणजे उतारा होऊ शकेल. हे कालचे पेरलेले, पण यामध्ये अंतर थोडे जास्त प्रमाणात आहे. तर आपण त्यामुळे इकडे ही एक लाईन, कोणतीही एक लाईन नळीच्या दोघी लाईनींच्या आतमध्ये नळीजोड एक आणि एक बाहेरच्या साईडने पेरत आहोत. थोडा प्रॉब्लेम तर येतोच, पण थोडं विचारपूर्वक केलं तर काही कठीण नाही. मका या पिकाची लागवड चालू आहे. पूर्ण क्षेत्र आहे माझं 3 एकरच्या आसपास. अगोदरचाही मका निघालेला आहे, तो थोडा गंजीदूर आहे, त्यामुळे काही दिसू शकत नाही. मक्यावर मका लागवड आहे. तंत्र समन्वयक गुलाबराव खांडागडे सरांच्या मार्गदर्शनानुसार हळूहळू टप्प्याटप्प्याने पेरणी करून व नंतर खत नियोजन करायचे ड्रिपद्वारे. अशी अडचण असल्यास काही ना काही विचार करून पेरणी करावी लागणार आहे, कारण मजुराने टोकन करायचं म्हटलं तर शक्य नाही. ती थोडंफार गवताच्या भागात करू शकतो माणूस. आता या गवतात सुद्धा टोकन होऊन जाते. माझा खर्चही वाचलेला आहे ट्रॅक्टर वगैरे विना मशागतच्या. हे तंत्र एकदम व्यवस्थित आहे, विना खर्चिक. धन्यवाद मित्रांनो.